केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 शिव 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 शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम 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 शिव शिव ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम
हरि ओम हरि ओम हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि 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 ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि ओम 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 हरि हरि पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय कृष्णे वेधिली विरहिणी बोले कृष्णे वेधिली विरहिणी बोले कृष्णे वेदिनी विरहिणी बोले कृष्णे वेदिनी विरहिणी बोले चंद्रमा करी तो उबारा के माये चंद्रमा करी तो उबारा के माये न लावा चंदन अंगी न घाला विंजणवा न लावा चंदन अंगी न घाला विंजणवारा चंद्रमा
करीतो भारागे माये चंद्रमा करीतो भारागे माये न लावा चंदन वांगी न घाला विंधन बारा न लावा चंदन वांगी न घाला विंधन बारा हरी वीणे शून्य शेजारुगे माये हरी वीणे शून्य शेजारुगे माये न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा हरी विने शून्य शेजारुगे माये हरी विने शून्य शेजारुगे माये न लावा चंदन वांगी न घाला विंधन वारा न लावा चंदन वांगी न घाला विंधन वारा माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा 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 माझा वळ्या तो पंढरी राणावो माये माझा वळ्या तो पंढरी राणावो माये न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा माझा बळिया तो पंढरी राणावो माये माझा बळिया तो पंढरी राणावो माये न लावा चंदन वांगी न घाला विंधन वारा न लावा चंदन वांगी न घाला विंधन वारा नंद नंदनु घडी घडी आणा 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 तया वीण नवाचति प्राणावो माये तया वीण नवाचति प्राणावो माये न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा तया विना न वाचती प्राणवो माये तया विना न वाचती प्राणवो माये न लावा चंदन अंगी न घाला विंधन वारा न लावा चंदन अंगी न घाला विंधन वारा बाप रखुमा देवीवरु विठ्ठलु गोविंदू बाप रखुमा देवीवरु विठ्ठलु गोविंदू बाप रखुमा देवीवरु विठ्ठलु गोविंदो बाप रखुमा देवीवरु विठ्ठलु गोविंदो अमृत पान गे माये अमृत पान गे माये न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा अमृत पान गे माये अमृत पान गे माये न लावा चंदन अंगी न घाला विंधण वारा न लावा
चंदन अंगीन घाला विंझण वारा हरी वीणे शून्य शेजारुगे माये हरी वीणे शून्य शेजारुगे माये न लावा चंदन अंगीन घाला विंझण वारा न लावा चंदन अंगीन घाला विंझण वारा हरी विने शून्य शेजारुगे माये हरी विने शून्य शेजारुगे माये न लावा चंदन घाला विंझण वारा न लावा चंदन अंगीन घाला विंझण वारा. या गवळणीच्या पहिल्या 1-2 चरणांचा काही आपण विचार पाहिला. गवळणीचा मुख्य भाव असा आहे की तिच्या मनातली भावना त्या योग्यतेने दोन प्रापंचिक लोक जर भेटले तर ते प्रपंचाविषयीच बोलतात. 2 डॉक्टर भेटले तर ते त्यांच्या क्षेत्राविषयी, 2 क्षेत्राविषयी, 2 ज्ञानी भेटले तर त्यांच्याविषयी. गुरुवर्य महाराज नेहमी ते उदाहरण सांगतात की हे कुठे गेले होते, घुमायचा बंद करा, इको इको. झाला कमी? नाही, कमी करा, वाढला तो. रामकृष्ण हरी. झाला, ठीक. दोन प्रकारची लोक आहेत. पहिला प्रकार असा आहे की जे परस्परांची स्तुती करण्यामध्ये धन्यता मानतात. एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये, उष्ट्राणांच्या गृहे लग्नम गर्दभा शांती पाठकाः परस्परम प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी. गाढवाच्या घरी लग्न होतं आणि शांतीपाठ करायला, पूजा सांगायला नाही, उष्ट्राणांच्या गृहे लग्न, उंटाच्या घरी लग्न होतं आणि शांतीपाठ करायला गाढव. तर ते एकमेकाची प्रशंसा करतात. गाढव उंटाला म्हणतं, काय तुझं रूप आहे. आता त्या उंटाचा आकार बघा तुम्ही, वळंबा जर लावला तर कुठेच लागत नाही, कुठेच एकाही ठिकाणी सरळ नाही. आणि त्याला म्हणतो तुझं काय सुंदर रूप आहे. आणि तो गाढवाला म्हणतो तुझा स्वर किती सुंदर आहे. आता गाढवाचा स्वर ऐका एकदा. अशी परस्परांची प्रशंसा करणारे लोक असतात. परमार्थातही काय तुमचं कीर्तन झालं, वा वा वा. आणि पाठ फिरली की शिव्याच चालू करतात. ह्याला काय अक्कल आहे, हा काय महाराज आहे का, असं लगेच चालू करतात. म्हणजे एक प्रकार असा आहे जे परस्परांची प्रशंसा करतात, एक प्रकार असा आहे जे तोंडावर प्रशंसा करतात, एक प्रकार असा आहे की ते बोलतच नाही, चांगलंही नाही वाईटही नाही, चिकित्सा करण्याच्या भानगडीत जात नाही. आणि एक प्रकार असा आहे जे फक्त सत्य बोलतात, सत्याशिवाय काहीही बोलायचं नाही. मग ते कोणी दुखावलं जावो, कोणाला आनंद हो. आणि जर तुम्ही सत्य पदार्थांची यादी केली तर ती सुरू झाल्या झाल्या संपते. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे
बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. हे सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. याचा अर्थ असा, जे भगवंताचं नाव सोडून काहीही बोलत नाहीत ते खरं बोलतात. बाकीच्या सगळ्यांच्या बोलण्याला कुठेतरी असत्याचा वास तरी येतोच. म्हणून ज्याची भावना त्यालाच कळते. दोन ज्ञानी जर भेटले तर तुष्यंती, त्यांना आनंद होतो. आत्मचर्चा विशद उदंड गाती, आत्मचर्चा करतात. मी जरी निश्चयाने ज्ञानी नाही तरी मी दोन ज्ञानी महापुरुषांची भेट अनेक वेळा पाहिली, त्यांची चर्चा ऐकली. खरोखरीच ते कोणाचीही निंदा करत नाही, खरोखरीच. मी व्यवहारतः त्यांच्या वागण्यातून एक गोष्ट शिकलो, ती सांगतो आपल्याला. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा दोष कळेल तर तो दोष ज्या व्यक्तीचा आहे तिला सांगितला पाहिजे. त्याच्यात दोन फायदे आहेत. एक, निंदेचं पाप लागत नाही, आणि दुसरं, ज्याच्याकडे दोष आहे तो जाण्याची शक्यता आहे. आणि ज्याचा दोष आहे तो जर दुसऱ्याकडे सांगितला तर दोन दोष आहेत. एक तर निंदेचं पाप आहे, आणि दुसरं, ज्याच्या ठिकाणी दोष आहे तो जाण्याची शक्यता नाही. हे मी त्या ज्ञानी महापुरुषांकडून शिकलो. म्हणजे एखाद्याला जर स्वर कळत नसेल, बेसूर होत असेल, तर गुरुवर्य महाराज त्याला तिथेच सांगतात, अरे तुझं बेसूर झालं बा, हे बरोबर नाही. मग तेव्हा बेसूर सहन करायचं, नंतर सांगायचं त्याला स्वर कळत नाही, ह्याचा उपयोग होत नाही. तसं त्या गवळणीच्या मनातली भावना कळण्यासाठी त्या गवळणीच्या योग्यतेला गेलं पाहिजे. संतांनी ज्या ज्या गवळणींचं वर्णन केलंय तिथे तिथे संत त्या गवळणीच्या कायेमध्ये प्रवेश करून बोलतात. प्रसिद्ध प्रसंग आहे. श्रीमदाद्य शंकराचार्यांची शास्त्रचर्चा सुरू होती. कुमारेल भट्ट का मंडन मिश्र त्यांची चर्चा सुरू होती, आणि त्यांच्या पत्नीने काही प्रश्न विचारला. ज्या प्रश्नाचं उत्तर संसारी मनुष्यच देऊ शकतो. मग आचार्यांनी परकाया प्रवेश केला, अनुभव घेतला आणि उत्तर दिला. म्हणून संत हे परकाया प्रवेश करून बोलणारे आहेत, त्या भूमिकेत जाऊन बोलणारे आहेत. म्हणून या गवळणीच्या भूमिकेमध्ये जे जाऊन माऊली सांगतायत, माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा, माझ्या मनातली जी भावना आहे, माझ्या जीवाला लागलेली जी ओढ आहे, ती तुम्हाला का बरं कळत नाहीये. कारण माझा वळिया तो पंढरी राणावो माय. बाकी पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पण महत्वाचा शब्द आहे वळिया. वळिया या शब्दाचा अर्थ होतो वळणारा. जसा भगवंत गायींची वळत करणार आहे, वळणार आहे, तसा माझा वळणारा म्हणजे माझं नियंत्रण त्याच्याकडे आहे, मला चालवणारा बोलवणारा तो आहे. आणि म्हणून मला त्या भगवंताशिवाय दुसरं कोणतंही औषध नाही. माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी असं जर वाटत असेल तर भगवंताच्या भेटीशिवाय बाकीचे सर्व उपाय व्यर्थ आहेत. मग त्याची ओढ लागल्यामुळे ती गवळण असं म्हणते की हा जो नंद नंदन आहे तो लवकर घेऊन या. भगवंताच्या चरित्रामध्ये प्रत्येक जण अवतारी आहे. गोपाळ अवतारी आहेत,
गवळणी अवतारी आहे, किंबहुना कंसाचा सुद्धा अवतार आहे. म्हणजे प्रत्येकाचा भगवंताच्या साहचर्यासाठी झालेला अवतार आहे. त्याप्रमाणे नंद महाराजांचा सुद्धा अवतार आहे. त्या नंद या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, नंदम नयती इति नंदनः. नंद म्हणजे आनंद, जो आनंदाकडे घेऊन जातो त्याचं नाव नंद. ज्याप्रमाणे वसुदेव महाराजांचा आणि देवकी मातेचा आपल्यावर अनंत उपकार आहे, तो उपकार असा आहे की भगवंताचं जे शैशव रूप आहे ते त्यांच्या प्रार्थनेमुळे भगवंतांनी धारण केलं, नाही तर केलं नसतं. भगवंताच्या नावांचा जो अभंग आहे प्रसिद्ध, आपण जो नेहमी म्हणतो, श्री अनंता मधुसूदना, त्याच्यामध्ये वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण, तो बाळकृष्ण हे भगवंताच्या अवतारातलं स्वरूप नंद महाराजांपेक्षा सुद्धा देवकी मातेच्या आणि वसुदेव महाराजांच्या प्रार्थनेमुळं प्राप्त झालं. मग नंद महाराजांचं, त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो, की नंद महाराजांमुळे त्यात पडलेली भर काय, तर ती अशी आहे की जरी शैशव रूप भगवंतांनी त्यांच्यामुळे धारण केलेलं नसलं तरी त्या शैशव अवस्थेमधल्या लीला त्यांच्यामुळे घडल्या, त्याचा आनंद आपल्याला प्राप्त झाला. बाह्य रूपाने पाहताना आपल्याला त्या अवतार कार्याच्या काळामध्ये रांगणं, माती खाणं, चोऱ्या करणं हे जरी दिसत असलं तरी त्या निमित्तानं भगवंतांनी केलेल्या लीलांचा आनंद आपल्याला प्राप्त झाला, म्हणून त्यांचं नाव सार्थ आहे. भगवंताची नावं अशी आहेत की भगवंतांनी केलेल्या कार्यामुळं पडलेली नावं आहेत. आपल्याकडे मुलांची नावं चांगली ठेवली जातात, म्हणजे राम किंवा शिवाजी, संभाजी, कृष्ण ही नावं ठेवली जातात, कारण त्याप्रमाणे ती मुलं निघावीत अशी अपेक्षा असते. ती निघतात कशी हा विषय वेगळा. माझ्या एका मित्राचा वृद्धाश्रम आहे पुण्यात, जवळजवळ 300 म्हाताऱ्या लोकांची तिथे राहण्याची व्यवस्था आहे. आणि एका म्हाताऱ्या व्यक्तीचे एका महिन्याचे तो 85,000 रुपये घेतो. आणि त्याच्याकडे वेटिंग लिस्ट आहे, म्हणजे लोक फोन करून सांगतात की तुमच्याकडचा एखादा मेला तर आम्हाला सांगा लगेच, आमच्या आईला किंवा बापाला आणून ठेवायचं आहे, अशी परिस्थिती आहे. मग नाव चांगलं ठेवून काय परिणाम झाला. कलियुगाचं महात्म्य आहे सगळं. कलियुग आता टोकाकडे निघालंय वरच्या. आत्ताशी कलियुगे प्रथम चरणे आहे, आत्ता अजून 3 चरणं शिल्लक आहेत त्यातली. फक्त असं आहे की कलियुगामध्ये, म्हणजे कलियुगाची गती फार आहे, गती अधिक आहे. मी ते उदाहरण सांगतो नेहमी की पूर्वी ती तबकडी होती, ग्रामोफोन, तो बरीच वर्ष टिकला. मग तो ग्रामोफोन गेला, कॅसेट आली, मग कॅसेट एक 20-25 वर्ष टिकली. मग CD आली, मग ती एक 4-5 वर्ष टिकली. मग DVD आली, ती वर्षभरच टिकली. मग पेनड्राईव्ह आला, मग तो पहिला पेनड्राईव्ह आला तर ते 1 GB पण नसायचा, आता तो 1 TB पर्यंत मिळतो बारीक, अजून 10 TB 100 TBचाही मिळतो. गती वाढली. एक काळ असा होता, म्हणजे फार जुना नाही, एक 80-85 साली, की तेव्हा पहिल्यांदा फोन आले, तोपर्यंत पत्र होती. मग आता तो फोन आता कुणाच्या घरी दिसतही नाही, इतक्या पटकन गेला सुद्धा. मग मोबाईल आले, तर मोबाईलमध्ये बटणं दाबायची होती आधी. ते पहिल्यांदा जेव्हा बटणं नसलेला फोन आला, लोकांना फार आश्चर्य वाटलं, बटणच नाही. आता परिस्थिती अशी आहे की लोकांना स्वतःचं नाव नीट लिहून सही करता येत नाही, पण त्याला स्कॅन करून जीपे करता येतं.
गती वाढली, फार वाढली. जीवनाची गती सुद्धा फार वाढली. मी एकदा आजोळी गेलो, माझ्या मराठवाड्यामध्ये खेडगाव आहे. तिथे आयुष्य संथ आहे, अजिबात घाई नाही, गडबड नाही, शांत. तर सकाळी 9ला एकच एसटी यायची तिथं. तर मी घाई करायला लागलो, पटपट पिशव्या भरून. तर आमचे मामा म्हणल्यावर किती घाई करतो. म्हणलं गाडी चुकेल. काय ही घेईल तर दुसरी म्हणले. कधी? ते म्हणले उद्या. इतकं शांत आयुष्य आहे की आजचं गेलं तर उद्या, एवढं काय. तुम्ही थोडं शहरी भागात आलात तर आयुष्य तासावर आहे, आणि पुण्या मुंबईकडे गेलात तर आयुष्य मिनिटावर, मुंबईत तर सेकंदावर आयुष्य आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येतो, म्हातारा होतो, मरतो सुद्धा क्षणात. इतकं गतिमान आयुष्य आहे. आता परिस्थिती अशी आहे की एखादा माणूस मेला ना तर रडायला सुद्धा वेळ नाही लोकांकडे. एक मनुष्य मेला, आणि तो मेला हे कळालं 2.5-3 वर्षांनी, जेव्हा त्याचा पोरगा आला परदेशातून, तेव्हा कळलं तो मेला. आणि ते घराचं दार तोडलं तर आत फक्त सापळा शिल्लक होता, सांगाडा. म्हणजे तो मेला, त्याचं शरीर कृमी कीटकांनी खाऊन टाकलं जागेवर, पण तरी कळालं नाही. अशी परिस्थिती, इतकं गतिमान. म्हणून कलियुगामध्ये जीवनाला फार गती, अति. आणि फक्त जीवनाला गती आहे असं नाही, तर त्या कलिकालाच्या प्रभावाला सुद्धा तशीच वाढती गती आहे. विषयांतर होईल पण सांगतो तुम्हाला. फलटणच्या पुढे एक पूल आहे. आत्ता जाताना आम्ही पाहिला, आषाढीला जाताना. तिथे पूर्वी गुरुवर्य महाराजांच्या नावाची पाटी होती, उद्घाटन केलं म्हणून. मग ते लोकांना दुखायला लागलं, नाव वाचून पोटात. ते कोणीतरी काढून टाकलेली. मग ती फुटलेली आणून ठेवली आपल्या वाड्यावर. मी तिथे जनगणना करायचे गुरुवर्य महाराज 1975 पासून 2016-17 पर्यंत. तर 1975 साली एकूण माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या लोकांची संख्या ही 4,500-5,000 होती, सगळे मिळून. आणि त्या 4,500-5,000 मधली एक 500-700 माणसं, फक्त 500 पण नसतील, एवढीच माणसं व्यवस्था करणारी होती, जी भजन करत नव्हती. बाकी सगळे भजन करत चालणारे होते. आणि 2016-17 साली हीच संख्या जवळजवळ 1 लाखाच्या वर होती, आणि त्यातले भजन करणारे 15 का 16 हजार होते. संख्या वाढली, पण त्याला संख्यात्मक वाढीला महत्व नाही, काय गुणात्मक वाढ पाहिजे, ज्याला मराठीमध्ये क्वालिटेटिव्ह ग्रोथ आणि क्वांटिटेटिव्ह ग्रोथ असं म्हणतात ना. तर ती क्वालिटी ग्रोथ महत्वाची. संख्या वाढवून काही उपयोग नाही. आता पाऊस पडायला लागला काय, काय कुठला ऋतू चाललाय काही कळच ना मला. हा, पाऊस आला. मग आपण समाधान मानायचं आपली कथा ऐकायला आला म्हणून. पण नियमाने पाहिलं तर काय पावसाचा काळ नाही हा. असो, सांगण्याचं तात्पर्य, त्या गवळणीच्या आयुष्याची वळत करणारा भगवंत आहे, तिला चालवणारा भगवंत आहे. आणि हे तिला ज्ञात असल्यामुळे ती सांगते, तुम्हाला माझ्या मनातला भाव कळत नाही. हा जो नंद नंदन आहे, म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे आनंद कंद असा भगवंत आहे. गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे ठाशीव, ओतप्रोत, भरीव, चिदघन, सद्घन, आनंद घन असा भगवंत आहे. आणि त्याच्याशिवाय माझ्या चित्ताला शांतता प्राप्त होईल, स्थिरता प्राप्त होईल असला कोणताही दुसरा उपाय नाही. तयावीण न वाचती प्राणावो माये, त्याच्याशिवाय माझे प्राण वाचू शकत नाहीत. आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू गोविंदू अमृत पानगे माये, हा जो भगवंत आहे, रखुमा देवीचा वर असणारा बाप श्री विठ्ठल आहे, तोच माझ्या जीवनाचा
श्वास आहे, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. किती तीव्रता आहे विचार करा, टोकाची तीव्रता आहे. म्हणजे जसं आपण अन्न खाल्ल्याशिवाय, पाणी प्यायल्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही आता ते कोणाच्या काळात झालं मला माहीत नाही, मूलभूत गरजांच्या यादीमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा अशा 3 वस्तू आहेत. तर ह्या 3ही वस्तूंच्या आधी भगवंताचा क्रमांक लागणं म्हणजे भगवंत. भक्त कोण? जो अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षा सुद्धा भगवत भक्तीला महत्व देतो तो खरा भक्त. त्या अवस्थेला ही गवळण प्राप्त झाली. विठ्ठल शब्दाचा पुष्कळ 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 विचार आहे, पण मुख्य विचार फक्त सांगतो, पुढे जातो. विद लृ असा धातू आहे, विद लृ असा धातू आहे विठ्ठल शब्दामध्ये. आणि विद लृ या धातूचा अर्थ तो ज्ञाने, म्हणजे ज्ञान स्वरूप, त्याला म्हणायचं विठ्ठल. दुसरा त्याचा अर्थ असा आहे, ठ या शब्दाचा अर्थ तो ज्ञानशून्य. जो वर्गामध्ये ज्याला काही न येणारा विद्यार्थी असतो त्याला ढ म्हणण्याची पद्धत आहे. तसं ठ हा शब्द, म्हणजे खरं तर ठ म्हटलं पाहिजे त्याला. ढ का म्हणतात माहीत नाही मला, ठ म्हटलं पाहिजे. ठ म्हणजे ज्ञानशून्य. हा शाब्बास, मठ्ठ म्हणतात म्हणतो. तर ठ म्हणजे ज्ञानशून्य. ते मठ्ठ म्हणतात ना, तर ते माठासारखा असतो म्हणून म्हणतात मठ्ठ. तर ते ठ म्हणजे ज्ञानशून्य आणि विद म्हणजे ज्ञान. ज्ञानशून्याला ज्ञानरूपतेला नेतो, त्याचं नाव विठ्ठल. आणि असा तो विठ्ठल माझ्या जीवाचं जीवन आहे. त्याच्याशिवाय माझ्या सद्गतीला दुसरा उपाय नाही, माझ्या चित्ताच्या स्थिरतेला दुसरा उपाय नाही, असं ही विरहिणी सांगते. आणि शेवटी शब्द वापरलाय अमृत. अमृत या शब्दाचा अर्थ नय तत्पुरुष समास नावाचा एक समास आहे संस्कृतमध्ये. जसं काय सांगता येईल, अजात. अजात म्हणजे याला जन्म नाही, तर न जाता हा अजाता. तसं न मृतम अमृतम, मरणाचा अभाव होणं म्हणजे अमृतत्वाला प्राप्त होणं. मरण चुकत नाही कुणालाच, पण संत वचन आहे, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. मग ह्याची संगती काय? संगती अशी आहे, मरण कधीच जात नाही, पण तत्वज्ञान, गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे, मरणमारी विद्या. भगवत भक्ती म्हणजे मरणमारी विद्या आहे. मग हे अमृतत्व कसं आहे? तर मृत्यू जरी टाळता येत नसला तरी मृत्यूच्या भयाला टाळता येते. ज्ञानानंतर जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण सांगितलंय अभयत्व. तो अभयाला प्राप्त होतो. अभयम वै जनक प्राप्तोसी. जो ज्ञानसंपन्न होतो तो अभयत्वाला प्राप्त होतो, म्हणजेच अमृतत्वाला प्राप्त होतो. 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातला पहिलाच गुण सांगितलेला आहे अभयम. सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानंदमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम. तिथे अभयम असं त्याचं वर्णन केलंय. माझा एक मित्र प्रसूती तज्ञ आहे, ज्याला प्रचलित मराठीमध्ये गायनेकोलॉजिस्ट म्हणतात. त्याला मी विचारलं एकदा की माता आणि गर्भ दोघेही निरोगी आहेत, अशा अवस्थेत त्या बालकाच्या जन्माची शक्यता किती? तर तो म्हणाला 0 किंवा 100 काही असू शकतं.
म्हणजे ते मूल जन्माला येऊ शकतं किंवा नाही, काही सांगता येत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहे हे सांगायला डॉक्टरची गरज नाही, ज्योतिषाची गरज नाही. मृत्यू निश्चित आहे, अगदी निश्चित आहे. फक्त मृत्यू भयसहित का भयरहित इतकाच विषय आहे. आचार्यांचा आवडता शब्द मला फारच म्हणजे इतका भावला येतो की मी तो 1,00,000 वेळा सांगू शकतो पुन्हा पुन्हा. आचार्यांनी मरणाला शब्द वापरलाय प्राणप्रयाणोत्सव. प्राणप्रयाणाचा उत्सव म्हणजे मृत्यू. मंगल असला पाहिजे मृत्यू. आपल्या संप्रदायामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला, देह पडला ठेवला, तर भजन करत नेलं जातं. आता हल्ली काही चालतं तो विषय सोडा, पण सामान्यतः एखादा महात्मा जर कालच आमचा विषय झाला, संध्याकाळी घरात चर्चा करताना कालच विषय झाला की एखादा मनुष्य मेल्यानंतर आपल्याला जे दुःख होतं किंवा आपण जी भावना व्यक्त करतो ती त्या मेलेल्या व्यक्तीला कळते का नाही. तर आपल्याकडे पूर्वीपासून अशी पद्धती आहे, प्रथा आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराणाचं वाचन केलं जातं. त्या गरुड पुराणामध्ये मृत्यूच्या नंतरचा प्रवास सांगितलेला आहे सगळा, की पहिल्या दिवशी तो कुठे जातो, दुसऱ्या दिवशी कुठे जातो. आपल्याकडे एक आश्मा असते, आश्मा, त्याला काय म्हणतात बरं, मराठीत काहीतरी शब्द आहे त्याला, तो कापडात जो दगड बांधला जातो ना, जीवखडा, जीवखडा, त्याला शब्द आहे आश्मा. जे मडकं फोडलं जातं त्याला वापरला जाणारा जो दगड त्याचं नाव आश्मा. आणि तो आश्मा जो आहे ते एका फडक्यामध्ये गुंडाळून आपल्या उमऱ्याच्या वर बांधलं जातं, कारण त्याच्यात तो जीव राहतो 10 दिवस. आणि तो कोण आलं कोण गेलं, आपल्याबद्दल मागे काय बोललं चाललंय, हे सगळं तो ऐकतो. आणि म्हणून तो आश्मा ठेवण्याची पद्धती आहे. आणि गरुड पुराणामध्ये हा सगळा विषय आलाय. इतर वेळी शक्यतो गरुड पुराणाचं वाचन कोणी करत नाही, पण त्यावेळी केलं जातं. मग त्याच्या पुढचा विषय असा झाला की हा जो सगळा नियम आहे हा सगळा सामान्य माणसाला, हे लक्षात ठेवा, ज्ञानी याला अपवाद आहे. कारण मूलतः त्याचा जीव जातच नाही, त्याच्या प्राणाचं उत्क्रमण होतच नाही. उत्क्रमण या शब्दामध्येच मूलतः उत असा उपसर्ग आहे आणि क्रमण म्हणजे आपण म्हणतो ना मार्गक्रमण. मार्गक्रमण म्हणजे मार्गाने जाणे, तर क्रमण हा शब्द जाणे या अर्थाचा आहे. आणि उत हा उपसर्ग वरची दिशा सांगतो, म्हणून उत्क्रमण म्हणजे त्याचा प्राण शरीरामधून वरच्या दिशेने जातो, म्हणून प्राणोत्क्रमण. पण ज्ञानी मनुष्याचा नियम असा सांगितला, न तस्य प्राणः उत्क्रामन्ति, त्याचे प्राण उत्क्रमणाला प्राप्त होत नाहीत, तत्रैव विलीयन्ते. आपल्या परंपरेमध्ये दादांचं उदाहरण आहे. दादांना त्यांच्या शिष्याने विद्यार्थ्यांनी विचारलं की ज्ञानी मनुष्य देह कसा ठेवतो, तर असा ठेवतो म्हणून बसून ठेवला त्यांनी. त्यांना हे नियम नाहीत की ते त्या आश्मेत जाऊन बसले आणि 10 दिवस ऐकत राहिले, त्यांना नाही नियम हा. ज्याची किंचित वासना शिल्लक आहे, किंचित सुद्धा, तो मात्र राहतोच. आणि जो वासना शून्य आहे तो मात्र त्याचे प्राण विलीन होतात. त्याच्याविषयी तुम्ही शोक करा, आनंद साजरा करा, नाही तर पेढे वाटा, त्याला फरक पडत नाही. आणि कुणी मेल्यावर लोक पेढे वाटत नाही असं समजू नका. काही लोक इतकी दुष्ट असतात की ती मेल्यावर लोक पेढे वाटतात, इतके दुष्ट असतात. पण जो ज्ञानी आहे त्याला पेढे वाटले तरी फरक पडत नाही, निंदा केली तरी, कारण त्याचे आणि ते विलीन होतात. म्हणजे नेमकं काय, तर त्याचं गणित असं आहे, अधिष्ठान चैतन्याशी एकरूप होतात थेट. म्हणजे जाणं येणं ही क्रिया संपली, आता याच्या पुढे जन्मच नाही. म्हणून तर या नरड्याची मर्यादा असते.
ती मर्यादा संपली की ते त्रास द्यायला लागतं नरड. एकदा भारतरत्न ब्रह्मलीन पंडित भीमसेन जोशी एक कीर्तन ऐकायला गेले आणि ते कीर्तन ऐकून झाल्यानंतर गुरुवर्य महाराजांची त्यांची फार मैत्री. म्हणजे एकदा तर त्या बुरुड आळी म्हणून आहे पुण्यात, तिथे एक विठ्ठल मंदिर आहे, तिथे गुरुवर्य महाराजांचं कीर्तन होतं. तर भीमसेन जोशी टाळ घेऊन चाल म्हणायला उभे होते. चाल म्हटले कीर्तनात त्या, एवढी त्यांची ती मैत्री जवळची अगदी. तर गुरुवर्य महाराजांनी असंच विचारलं, काय म्हणले पंडितजी, कीर्तन कसं वाटलं? म्हणजे बाकी काही नाही, पण नरड चांगलं होतं त्याचं. बाकी काहीच नव्हतं म्हणले, पण नरड चांगलं होतं. तसं त्या नरडेची एक मर्यादा आहे, ती मर्यादा संपली की ते त्रास द्यायला लागतं. त्याला स्वरतंतू असतात इथे, आणि त्या स्वरतंतूमध्ये कंपन होऊन ध्वनी निर्माण होतो. जसं तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त जर तार वाजवत राहिले, आपण जी वीणा वाजवतो ना वारकरी संप्रदायाची, त्याचं नाव माहिती का तुम्हाला काय? हां, कशामुळे माहिती का? उलटी वाजवली जाते, अस्वली वीणा नाव त्याचं. कारण बाकी सगळी जी तंतुवाद्य आहेत ना ती डावीकडून उजवीकडे वाजवली जातात. तानपुरा डावीकडून उजवीकडे वाजवला, वीणा उजवीकडून डावीकडे, तोही नखानी वाजवला जातो. आणि त्याची सूक्ष्मता सांगतो तुम्हाला. आता हे सांगण्याची वेळ आली, दुर्दैव आहे, पण सांगतो की तेव्हा पहिल्यांदा फोन आले, तोपर्यंत पत्र होती. मग आता तो फोन आता कोणाच्या घरी दिसतही नाही, इतक्या पटकन गेला सुद्धा. मग मोबाईल आले, तर मोबाईलमध्ये बटणं दाबायची होती आधी. ते पहिल्यांदा जेव्हा बटणं नसलेला फोन आला, लोकांना फार आश्चर्य वाटलं, बटणच नाही. आता परिस्थिती अशी आहे की लोकांना स्वतःचं नाव नीट लिहून सही करता येत नाही, पण त्याला स्कॅन करून जीपे करता येतात. गती वाढली, फार वाढली, जीवनाची गती सुद्धा फार वाढली. मी एकदा आजोळी गेलो, माझ्या मराठवाड्यामध्ये खेडगाव आहे, तिथे आयुष्य संथ आहे, अजिबात घाई नाही, गडबड नाही, शांत. तर सकाळी 9ला एकच एसटी यायची तिथं. तर मी घाई करायला लागलो, पटपट पिशव्या भरून. तर आमचे मामा म्हणले, किती घाई करतो? म्हणलं, गाडी चुकेल. काय ही घेईल तर दुसरी म्हणले. कधी? ते म्हणले, उद्या. इतकं शांत आयुष्य आहे की आजचं गेलं तर उद्या, एवढं काय. तुम्ही थोडं शहरी भागात आलात तर आयुष्य तासावर आहे, आणि पुण्या मुंबईकडे गेलात तर आयुष्य मिनिटावर, मुंबईत तर सेकंदावर आयुष्य आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येतो, म्हातारा होतो, मरतो सुद्धा क्षणात. इतकं गतिमान आयुष्य आहे. आता परिस्थिती अशी आहे की एखादा माणूस मेला ना तर रडायला सुद्धा वेळ नाही लोकांकडे. एक मनुष्य मेला, आणि तो मेला हे कळालं 2.5-3 वर्षांनी, जेव्हा त्याचा पोरगा आला परदेशातून, तेव्हा कळलं तो मेला. आणि ते घराचं दार तोडलं तर आत फक्त सापळा शिल्लक होता, सांगाडा. म्हणजे तो मेला, त्याचं शरीर कृमी कीटकांनी खाऊन टाकलं जागेवर, पण तरी कळालं नाही. अशी परिस्थिती, इतकं गतिमान. म्हणून कलियुगामध्ये जीवनाला फार गती, अति. आणि फक्त जीवनाला गती आहे असं नाही, तर त्या कलिकालाच्या प्रभावाला सुद्धा तशीच वाढती गती आहे. विषयांतर होईल, पण सांगतो तुम्हाला. फलटणच्या पुढे एक पूल आहे, आत्ता जाताना आम्ही पाहिला, आषाढीला जाताना. तिथे पूर्वी गुरुवर्य महाराजांच्या नावाची पाटी होती, उद्घाटन केलं म्हणून. मग ते लोकांना दुखायला लागलं, नाव वाचून पोटात, ते कोणीतरी काढून टाकलेली. मग ती फुटलेली आणून ठेवली आपल्या वाड्यावर. मी तिथे जनगणना करायचे गुरुवर्य महाराज 1975 पासून 2016-17 पर्यंत. तर 1975 साली एकूण माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या लोकांची संख्या ही 4,500-5,000 होती, सगळे मिळून. आणि त्या 4,500-5,000 मधली एक 500-700 माणसं, फक्त 500 पण नसतील, एवढीच माणसं व्यवस्था करणारी होती, जी भजन करत नव्हती. बाकी सगळे भजन करत चालणारे होते.
आणि 2016-17 साली हीच संख्या जवळजवळ 1 लाखाच्या वर होती आणि त्यातले भजन करणारे 15 का 16 हजार होते. संख्या वाढली, पण त्याला संख्यात्मक वाढीला महत्व नाही, काय गुणात्मक वाढ पाहिजे, ज्याला मराठीमध्ये क्वालिटेटिव्ह ग्रोथ आणि क्वांटिटेटिव्ह ग्रोथ असं म्हणतात ना. तर ती क्वालिटी ग्रोथ महत्वाची, संख्या वाढवून काही उपयोग नाही. आता पाऊस पडायला लागला काय काय कुठला ऋतू चाललाय काही कळच ना मला. हा पाऊस आला. नाही आपण समाधान मानायचं आपली कथा ऐकायला आला म्हणून. पण नियमाने पाहिलं तर काय पावसाचा काळ नाही. असो, सांगण्याचं तात्पर्य त्या गवळणीच्या आयुष्याची वळत करणारा भगवंत आहे, तिला चालवणारा भगवंत आहे. आणि हे तिला ज्ञात असल्यामुळे ती सांगते, तुम्हाला माझ्या मनातला भाव कळत नाही. हा जो नंद नंदन आहे, म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे आनंद कंद असा भगवंत आहे. गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे ठाशीव, ओतप्रोत, भरीव, चिदघन, सद्घन, आनंद घन असा भगवंत आहे. आणि त्याच्याशिवाय माझ्या चित्ताला शांतता प्राप्त होईल, स्थिरता प्राप्त होईल असला कोणताही दुसरा उपाय नाही. तयावीण न वाचती प्राणावो माये, त्याच्याशिवाय माझे प्राण वाचू शकत नाहीत. आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू गोविंदू अमृत पानगे माये, हा जो भगवंत आहे, रखुमा देवीचा वर असणारा बाप श्री विठ्ठल आहे, तोच माझ्या जीवनाचा श्वास आहे, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. किती तीव्रता आहे विचार करा, टोकाची तीव्रता आहे. म्हणजे जसं आपण अन्न खाल्ल्याशिवाय, पाणी प्यायल्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही आता ते कोणाच्या काळात झालं मला माहीत नाही, मूलभूत गरजांच्या यादीमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा अशा 3 वस्तू आहेत. तर ह्या 3ही वस्तूंच्या आधी भगवंताचा क्रमांक लागणं म्हणजे भगवंत. भक्त कोण? जो अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षा सुद्धा भगवत भक्तीला महत्व देतो, तो खरा भक्त. त्या अवस्थेला ही गवळण प्राप्त झाली. विठ्ठल शब्दाचा पुष्कळ 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 विचार आहे, पण मुख्य विचार फक्त सांगतो, पुढे जातो. विद लृ असा धातू आहे, विद लृ असा धातू आहे विठ्ठल शब्दामध्ये. आणि विद लृ या धातूचा अर्थ तो ज्ञाने, म्हणजे ज्ञानस्वरूप, त्याला म्हणायचं विठ्ठल. दुसरा त्याचा अर्थ असा आहे, ठ या शब्दाचा अर्थ तो ज्ञानशून्य. जो वर्गामध्ये ज्याला काही न येणारा विद्यार्थी असतो त्याला ढ म्हणण्याची पद्धत आहे, तसं ठ हा शब्द, म्हणजे खरं तर ठ म्हटलं पाहिजे त्याला. ढ का म्हणतात माहीत नाही मला, ठ म्हटलं पाहिजे. ठ म्हणजे ज्ञानशून्य. हा शाब्बास, मठ्ठ म्हणतात म्हणतो. तर ठ म्हणजे ज्ञानशून्य. ते मठ्ठ म्हणतात ना, तर ते माठासारखा असतो म्हणून म्हणतात मठ्ठ. तर ते ठ म्हणजे ज्ञानशून्य आणि विद म्हणजे ज्ञान. ज्ञानशून्याला ज्ञानरूपतेला नेतो, त्याचं नाव विठ्ठल. आणि असा तो विठ्ठल माझ्या जीवाचं जीवन आहे, त्याच्याशिवाय माझ्या सद्गतीला दुसरा उपाय नाही, माझ्या चित्ताच्या स्थिरतेला दुसरा उपाय नाही, असं ही विरहिणी सांगते. आणि शेवटी शब्द वापरलाय अमृत. अमृत या शब्दाचा अर्थ नय तत्पुरुष समास नावाचा एक समास आहे संस्कृतमध्ये. जसं
काय सांगता येईल? अजात. अजात म्हणजे याला जन्म नाही. तर न जाता हा अजाता. तसं न मृतम अमृतम. मरणाचा अभाव होणं म्हणजे अमृतत्वाला प्राप्त होणं. मरण चुकत नाही कुणालाच. पण संत वचन आहे, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. मग ह्याची संगती काय? संगती अशी आहे, मरण कधीच जात नाही. पण तत्वज्ञान, गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे, मरण मारी विद्या. भगवत भक्ती म्हणजे मरणमारी विद्या आहे. मग हे अमृतत्व कसं आहे? तर मृत्यू जरी टाळता येत नसला तरी मृत्यूच्या भयाला टाळता येते. ज्ञानानंतर जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण सांगितलंय अभयत्व. तो अभयाला प्राप्त होतो. अभयम वै जनक प्राप्तोसी. जो ज्ञानसंपन्न होतो तो अभयत्वाला प्राप्त होतो, म्हणजेच अमृतत्वाला प्राप्त होतो. 16व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकातला पहिलाच गुण सांगितलेला आहे अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. तिथे अभयम असं त्याचं वर्णन केलंय. माझा एक मित्र प्रसूती तज्ञ आहे, ज्याला प्रचलित मराठीमध्ये गायनेकोलॉजिस्ट म्हणतात. त्याला मी विचारलं एकदा की माता आणि गर्भ दोघेही निरोगी आहेत, अशा अवस्थेत त्या बालकाच्या जन्माची शक्यता किती? तर तो म्हणाला 0 किंवा 100 काही असू शकतं. म्हणजे ते मूल जन्माला येऊ शकतं किंवा नाही, काही सांगता येत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहे हे सांगायला डॉक्टरची गरज नाही, ज्योतिषाची गरज नाही. मृत्यू निश्चित आहे, अगदी निश्चित आहे. फक्त मृत्यू भयसहित का भयरहित इतकाच विषय आहे. आचार्यांचा आवडता शब्द मला फारच म्हणजे इतका भावला येतो की मी तो 1,00,000 वेळा सांगू शकतो पुन्हा पुन्हा. आचार्यांनी मरणाला शब्द वापरलाय प्राणप्रयाणोत्सव. प्राणप्रयाणाचा उत्सव म्हणजे मृत्यू. मंगल असला पाहिजे मृत्यू. आपल्या संप्रदायामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला, देह पडला ठेवला, तर भजन करत नेलं जातं. आता हल्ली काही चालतं तो विषय सोडा, पण सामान्यतः एखादा महात्मा जर कालच आमचा विषय झाला, संध्याकाळी घरात चर्चा करताना कालच विषय झाला की एखादा मनुष्य मेल्यानंतर आपल्याला जे दुःख होतं किंवा आपण जी भावना व्यक्त करतो ती त्या मेलेल्या व्यक्तीला कळते का नाही? तर आपल्याकडे पूर्वीपासून अशी पद्धती आहे, प्रथा आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराणाचं वाचन केलं जातं. त्या गरुड पुराणामध्ये मृत्यूच्या नंतरचा प्रवास सांगितलेला आहे सगळा, की पहिल्या दिवशी तो कुठे जातो, दुसऱ्या दिवशी कुठे जातो. आपल्याकडे एक आश्मा असते, आश्मा. त्याला काय म्हणतात बरं, मराठीत काहीतरी शब्द आहे त्याला. तो कापडात जो दगड बांधला जातो ना, जीवखडा. जीवखडा त्याला शब्द आहे आश्मा. जे मडकं फोडलं जातं त्याला वापरला जाणारा जो दगड त्याचं नाव आश्मा. आणि तो आश्मा जो आहे ते एका फडक्यामध्ये गुंडाळून आपल्या उमऱ्याच्या वर बांधलं जातं, कारण त्याच्यात तो जीव राहतो 10 दिवस. आणि तो कोण आलं कोण गेलं, आपल्याबद्दल मागे काय बोललं चाललंय हे सगळं तो ऐकतो. आणि म्हणून तो आश्मा ठेवण्याची पद्धती आहे. आणि गरुड पुराणामध्ये हा सगळा विषय आलाय. इतर वेळी शक्यतो गरुड पुराणाचं वाचन कोणी करत नाही, पण त्यावेळी केलं जातं. मग त्याच्या पुढचा विषय असा झाला की हा जो सगळा नियम आहे हा सगळा सामान्य माणसाला, हे लक्षात ठेवा. ज्ञानी याला अपवाद आहे, कारण मूलतः त्याचा जीव जातच नाही, त्याच्या प्राणाचं उत्क्रमण होतच नाही.
उत्क्रमण या शब्दामध्येच मूलतः उत असा उपसर्ग आहे आणि क्रमण म्हणजे आपण म्हणतो ना मार्गक्रमण. मार्गक्रमण म्हणजे मार्गाने जाणे. तर क्रमण हा शब्द जाणे या अर्थाचा आहे आणि उत हा उपसर्ग वरची दिशा सांगतो. म्हणून उत्क्रमण म्हणजे त्याचा प्राण शरीरामधून वरच्या दिशेने जातो म्हणून प्राणोत्क्रमण. पण ज्ञानी मनुष्याचा नियम असा सांगितला, न तस्य प्राणः उत्क्रामन्ति. त्याचे प्राण उत्क्रमणाला प्राप्त होत नाहीत. तत्रैव विलीयन्ते. आपल्या परंपरेमध्ये दादांचं उदाहरण आहे. दादांना त्यांच्या शिष्याने विद्यार्थ्यांनी विचारलं की ज्ञानी मनुष्य देह कसा ठेवतो. तर असा ठेवतो म्हणून बसून ठेवला त्यांनी. त्यांना हे नियम नाहीत की ते त्या आश्रमात जाऊन बसले आणि 10 दिवस ऐकत राहिले. त्यांना नाही नियम हा. ज्याची किंचित वासना शिल्लक आहे, किंचित सुद्धा, तो मात्र राहतोच. आणि जो वासना शून्य आहे तो मात्र त्याचे प्राण विलीन होतात. त्याच्याविषयी तुम्ही शोक करा, आनंद साजरा करा, नाही तर पेढे वाटा, त्याला फरक पडत नाही. आणि कुणी मेल्यावर लोक पेढे वाटत नाही असं समजू नका. काही लोक इतकी दुष्ट असतात की ती मेल्यावर लोक पेढे वाटतात, इतके दुष्ट असतात. पण जो ज्ञानी आहे त्याला पेढे वाटले तरी फरक पडत नाही, निंदा केली तरी, कारण त्याचे आणि ते विलीन होतात. म्हणजे नेमकं काय आहे तर त्याचं गणित असं आहे, अधिष्ठान चैतन्याशी एकरूप होतात थेट. म्हणजे जाणं येणं ही क्रिया संपली, आता याच्या पुढे जन्मच नाही. म्हणून तर या नरड्याची मर्यादा असते एक. ती मर्यादा संपली की ते त्रास द्यायला लागतं नरड. एकदा भारतरत्न ब्रह्मलीन पंडित भीमसेन जोशी एक कीर्तन ऐकायला गेले आणि ते कीर्तन ऐकून झाल्यानंतर गुरुवर्य महाराजांची त्यांची फार मैत्री. म्हणजे एकदा तर त्या बुरुड आळी म्हणून आहे पुण्यात, तिथे एक विठ्ठल मंदिर आहे, तिथे गुरुवर्य महाराजांचं कीर्तन होतं. तर भीमसेन जोशी टाळ घेऊन चाल म्हणायला उभे होते. चाल म्हटले कीर्तनात त्या. एवढी त्यांची ती मैत्री जवळची अगदी. तर गुरुवर्य महाराजांनी असंच विचारलं, काय म्हणले पंडितजी, कीर्तन कसं वाटलं. म्हणजे बाकी काही नाही पण नरड चांगलं होतं त्याचं. बाकी काहीच नव्हतं म्हणले, पण नरड चांगलं होतं. तसं त्या नरडेची एक मर्यादा आहे, ती मर्यादा संपली की ते त्रास द्यायला लागतं. त्याला स्वरतंतू असतात इथे आणि त्या स्वरतंतूमध्ये कंपन होऊन ध्वनी निर्माण होतो. जसं तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त जर तार वाजवत राहिले, आपण जी वीणा वाजवतो ना वारकरी संप्रदायाची, त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला काय? हां, कशामुळे माहिती आहे? उलटी वाजवली जाते, अस्वली वीणा नाव त्याचं. कारण बाकी सगळी जी तंतुवाद्य आहेत ना ती डावीकडून उजवीकडे वाजवली जातात. तानपुरा डावीकडून उजवीकडे वाजवला, वीणा उजवीकडून डावीकडे, तोही नखानी वाजवला जातो. आणि त्याची सूक्ष्मता सांगतो तुम्हाला. आता हे सांगण्याची वेळ आली, दुर्दैव आहे, पण सांगतो. नावडे ओ चांदने सापे हो चंदनो, चांदवो चांदने सापे हो चंदनो. आषाढाच्या काळामध्ये ती गवळण भगवंताच्या विरहाला प्राप्त झालेली, भगवंताच्या विरहाचं वर्णन करून भगवत प्राप्तीसाठी सगळ्यांना विनवणी करते आहे. पहिल्यांदा ती त्या ढगाचं वर्णन करते, घनु वाजे गुण गुणा. ब्रह्मलीन लता मंगेशकरांनी गायला अभंग हा. आणि दुसरा अरे अरे ज्ञाना झाला अशी पावन, तो पण गायला. तर त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे म्हणून सांगतो.
तळेगावला दादा राहायचे, म्हणजे दादा महाराज साखरे. जेव्हा पुण्यातून निघाले तेव्हा ते तळेगावला गेले आणि तळेगावला ते जिथे राहायचे त्याच घरामध्ये एक साहित्यिक राहायचे ज्यांचं नाव गोनी दांडेकर. आणि त्यांच्याकडे हृदयनाथ मंगेशकर अनेक वेळा भेटायला जायचे तळेगावला. त्या घरामध्ये फार महान महान विभूती दादांच्या वेळी नंतरही अनेक वेळा येऊन गेल्या. तर ते भेटायला गेल्यानंतर फिरायला जायचे तिथे तळेगावच्या परिसरात. तर तळेगावला एक तळे, म्हणजे मुळात तळेगावचं नाव त्या तळ्यामुळं आहे. ते तळं अजून आहे थोडं शिल्लक, अजून काही दिवसांनी बिल्डर लोकांच्या घशात जाईल ते, पण अजून आहे थोडं नावापुरतं शिल्लक आहे. तर त्या तळ्याच्या इथे एक शंकराचं पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेरून हे दोघं चालत चालले होते. तेव्हा एक वारकरी तिथे बसून हे अभंग म्हणत होता, त्या ह्या चाली आहेत. आणि हे त्यांनी स्वतः सांगितलंय की ह्या चाली माझ्या नाहीत, मी ऐकलेल्या आहेत आणि त्या सांप्रदायिक आहेत. म्हणजे त्यांची चाल संप्रदायाने वापरली असं नाही, संप्रदायाची त्यांनी म्हणली आहे असं आहे. आणि त्या सांप्रदायिक चालींचं एक वैभव सांगतो तुम्हाला. त्या मूळ अभंगाच्या भावाला धक्का तर लागत नाहीच, उलट तो अधिक चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होतो अशा सांप्रदायिक चाली आहेत. आता ज्या उडत्या चाली किंवा सिनेमाच्या वगैरे चाली म्हटल्या जातात तर हे त्या अभंगाची विकृती आहे सगळी. अभंगाला विकृती निर्माण होते काही काही. आणि ते काय होतं तुम्हाला सांगतो, त्या उडत्या चाली म्हणण्याचा जर संस्कार झाला ना एकदा, तर सांप्रदायिक चाल सुद्धा म्हणताना ती तशीच म्हटली जाते. त्याचा सत्वभाव निघूनच जातो. म्हणजे मधला आलाप घेताना तो तामसच घेतला जातो. आलापासहित शुद्धता पाहिजे, सात्विकता पाहिजे. याच्याकरता जो चाली म्हणतो त्यांनी सिनेमाच्या चाली ऐकायच्याच नाहीत, म्हणायच्याच नाहीत. असं जर तो म्हणेल तर ती शुद्धता सात्विकता शिल्लक राहते. कितीतरी चाली इतक्या सुंदर आहेत, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे मनमोहक आहेत अगदी. म्हणजे भगवंत असा उभा राहतो समोर, अशा चाली आहेत. माऊलींचाच अभंग एक गुरुवर्य महाराजांच्या काय आहे, मी सांप्रदायिक चालीशिवाय काही शिकलोच नाही असं झालं. आणि ते भाग्य आहे माझं, चांगली गोष्ट आहे ती. मग ते काय माझं दुःख आहे असं समजू नका, माझा अभिमान येतो की सांप्रदायिक चालीशिवाय दुसरं काही येतच नाही. ते फार सुंदर चाल आहे ती. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी योगिया दुर्लभ. पाहता 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 मनान पुरे जणी, मनान पुरे जणी देखिला 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 माये देवांचा देवो, माये देवांचा देवो देखिला देखिला. फिटला संदेहो ओ फिटला संदेहो निमाले दुजेपण, निमाले दुजेपण देखिला 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 देखिला. माये देवांचा देवो, माये देवांचा देवो देखिला देखिला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी,
देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेहो निमाले तुझे पण, देखिला देखिला माये देवांचा देवो, देखिला देखिला माये देवांचा देवो. काय सुंदर चालेल बघा, समाधीच लागतो. म्हणजे कितीतरी वेळा असं वाटतं की त्या चाली जर कोणी प्रामाणिक म्हणेल तर देव उभा राहील समोर. संत वाङ्मयाचं सामर्थ्य असं आहे की आपण देहभान विवर्जित होऊ हे सोडा, भगवंत देहभान विवर्जित होतो. म्हणजे नाचता नाचता कोणाचा? देवाचा. माणसाची गोष्ट नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे सामर्थ्य संत वाङ्मयाचं. फक्त त्या संत वाङ्मयाकडे जाताना शरण बुद्धीने गेलं पाहिजे. हे दिसायला अभंग काय छोटे छोटे काय त्याच्यात, पण माऊलींचं वाङ्मय म्हणजे ना चमत्कार आहे, चमत्कार. म्हणजे बाकी सगळं संत वाङ्मयाविषयीचा आदर माझ्या मनात आहेच, पण माऊलींच्या वाङ्मयाची तोडीच नाही, म्हणजे जोडच नाही कुठली. अलौकिक. आत्ता एक पत्रिका आली माझ्याकडे, माझंच नाव छापलं त्याच्यात, तर माझ्या नावापुढं त्यांनी भाषाप्रभू म्हणलं. काय वेडा बिडा आहे का तू? भाषाप्रभू माऊली आहेत. म्हणजे माऊलींच्या वाङ्मयाचे एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. माऊलींच्या वाङ्मयातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे, अगदी संस्कृत वाङ्मयात सुद्धा सिद्धांत वेगळे आणि दृष्टांत वेगळे, पण माऊलींच्या वाङ्मयात सिद्धांत दृष्टांत म्हणून येऊन बसलेत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माऊलींच्या वाङ्मयात मला कुठेतरी जागा मिळाली पाहिजे, म्हणून रांग लावून उभेत सिद्धांत. आणि जेव्हा हे अभंग पाहतो मी, माझं सगळं शिक्षण म्हणजे गुरुवर्य महाराजांच्याकडचं असो किंवा आमच्या निपाणीकर गुरुजींकडचं असो, जेव्हा पहिल्यांदा शिकलो मी सुरुवातीच्या काळात, त्यावेळी जवळजवळ मनाविरुद्धच शिकलोय. म्हणजे निपाणीकर गुरुजी तर मला धरून न्यायचे. कितीतरी वेळा त्यांनी मला बळजबरी बसवून घोकून घेतलं. पण आज जेव्हा त्याचं फळ मी पाहतो ना, तर मी त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे. मग एखादा संस्कृत श्लोक पाहिला, संस्कृतमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगू का तुम्हाला, छोटी आहे पण महत्त्वाची. पदांचा योग्य ठिकाणी विग्रह करणं सगळ्यात महत्त्वाचं. जर शब्द योग्य ठिकाणी सुटला तर त्याचा 90% अर्थ तिथे स्पष्ट होतो. मग ते वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे, प्रथम पुरुष आहे का प्रथम आहे का द्वितीय आहे, सगळं नंतर. पहिल्यांदा तो योग्य ठिकाणी सुटला पाहिजे. जसं तत्वमसी महावाक्य आहे, तर द्वैती लोक अतत्वमसी असं लिहितात, अवग्रह टाकतात एखादी. म्हणून शब्द योग्य ठिकाणी सुटला पाहिजे. आणि माझ्यावर गुरुजींची कृपा अशी झाली की एखादा संस्कृत श्लोक जर पाहिला तर तो पाहिल्या बरोबर त्याच्यातली पदं सुटी सुटी होऊन उभी राहतात रांगेत. म्हणजे कर्ता कर्म करण क्रियापद असं रांगेत उभं राहतात आणि अर्थ स्पष्ट दिसतो. किंवा एखाद्या अभंगामध्ये विचारसागर वृत्ती प्रभाकर गुरुवर्य महाराजांच्या चरणाजवळ बसून जेव्हा ऐकला तेव्हा त्याचं महत्त्व कळालं नाही. पण आता जेव्हा तो अभंग पाहतो, त्या अभंगामधला तो सिद्धांत असा हात करून ओळख दाखवतो मला. मी इथं बसलोय, माझ्याकडे बघा, असा तो हात करतो. मग तेव्हा जो आनंद होतो ना, तो शब्दात नाही सांगता येत. काय झालंय, सगळ्याच शिक्षणामध्ये औपचारिकता फार आली. आमच्या भाऊसाहेबांनी एक वाक्य लिहिलंय,
ते कुठं लिहिलंय काय लिहिलंय ते नंतर कधीतरी सांगेन, ही जागा नाही सांगण्याची. त्यात त्यांनी असं लिहिलंय की मी जेव्हा गुरुवर्य महाराजांच्याकडे पाठ ऐकले, मग तेव्हा ते BCom झालेले होते, नंतर LLB झाले, मग DTL झाले आणि पाठाला बसत होते. तर त्यांनी एक लिहिलेलं वाक्य असं आहे की गुरुवर्य महाराजांच्या चरणाजवळ बसल्यानंतर मला भारतीय ज्ञान परंपरेची ओळख झाली. मग त्याचं शब्दशः भाषांतर असं आहे की आय वॉज इंट्रोड्युस्ड टू इंडियन नॉलेज सिस्टीम. आता त्याचा अभ्यासक्रम चालतो, म्हणजे आता जी हे नवीन रचना झाली ना अभ्यासक्रमाची, त्याच्यामध्ये एक विषय आहे IKS नावाचा. त्याचा फुल फॉर्मच इंडियन नॉलेज सिस्टीम असा आहे. म्हणजे इंजिनिअरिंगला, मेडिकलला, सगळ्या अभ्यासक्रमामध्ये ह्याची म्हणजे किमान भारतीय ज्ञान परंपरेची तोंड ओळख तरी मुलांना झाली पाहिजे, अशी शासकीय लोकांची इच्छा आहे. काहीतरी नशीब आहे भारतीय लोकांचं. 75 वर्षांनी का होईना त्यांना वाटलं की ह्या गोष्टींची आपल्याला ओळख असावी. नाही तर परिस्थिती अशी आहे की ज्याचा जन्म पुण्यात झालाय त्याला ज्ञानेश्वर महाराज कोण माहिती नाहीत. आज माझ्या ओळखीतली लोक आहेत, मी त्यांना म्हणतो तुमच्यासारखे फुटक्या नशिबाचे तुम्हीच आहे. तुम्हाला माऊली माहीत नाहीत, तुम्हाला ज्ञानेश्वरी माहीत नाही, मग दुर्दैव आहे तुमचं. मला एकाने विचारलं मध्ये, हल्ली विचारतात बुवा फार लोक की तुमचा परिचय लिहून द्या. काय लिहून द्यायचा परिचय? मग काय नेमकं काय अपेक्षित आहे? तुम्हाला मिळालेले पुरस्कार सांगा. कसले पुरस्कार? मला जे पुरस्कार मिळाले ते सांगण्यासारखे नाहीये. पहिला पुरस्कार आहे मनुष्य जन्म. पटणार आहे का तुम्हाला? मनुष्य जन्म हा फार मोठा पुरस्कार आहे. आपण जर कुत्रा झालो असतो तर काय झालं असतं विचार करा ना. गाढव झालो असतो काय झालं असतं? माणूस झालो केवढा पुरस्कार आहे मोठा. त्याच्या पुढचा पुरस्कार भारतात जन्माला आलो, त्याच्या पुढचा पुरस्कार महाराष्ट्रात जन्माला आलो, त्याच्या पुढचा पुरस्कार वारकरी संप्रदायात जन्माला आलो, त्याच्या पुढचा पुरस्कार साखरे महाराजांच्या परंपरेत जन्माला आलो, त्याच्या पुढचा पुरस्कार साखरे महाराजांच्या पोटी जन्माला आलो. अजून काय पाहिजे? किती पुरस्कार? पण हे यातला एक तरी पुरस्कार तुमच्या संपूर्ण यादीत बसतो का? बसत नाही. हल्ली दृष्टी फार लौकिक झालेली आहे. परमार्थ नियम सांगतो, परमार्थ गुपचूप केला पाहिजे, परमार्थ गुप्त पाहिजे. मला अशी लोक माहिती आहेत की ज्या लोकांनी आपलं सर्वस्व दिलं पण कुठं नावही नाही त्यांचं, कारण दान गुप्त पाहिजे. आता लोक धर्मशाळा बांधतात, त्या धर्मशाळेत खोल्या बांधून देतात, तर ते देणगी दिलेल्याचं नाव करून ती पाटी संगमरवरावर कोरून लावायला लागते, नाही तर भांडणं होतात. म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार. परमार्थामध्ये जे नसलं पाहिजे. मी मागे एक वाक्य सांगितलं होतं, ते वाक्य सांगतो. ते वाक्य असं आहे की आपल्या प्रपंचावर परमार्थाचा संस्कार दिसला पाहिजे. ते अभिमानाची गोष्ट आहे. पण आपल्या परमार्थावर प्रपंचाचा संस्कार दिसला तर ते फार मोठं दूषण आहे. एकाने गुरुवर्य महाराजांना विचारलं तुमच्याकडे विद्यार्थ्याला फी किती? त्यांनी सांगितलं आमची फी तुम्ही देऊच शकत नाही. ते म्हणले किती आहे सांगा. ते म्हणले किती नाही, काय आहे असं विचारा. आमच्या फी मध्ये तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ ही फी आहे. आणि त्यातून मिळणारं जे आहे ना ते मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. हे त्याला ती फी भरून मिळणार आहे. लौकिक अर्थाने म्हणजे कलियुगाचा प्रभाव काय आहे तर परमार्थ सुद्धा
पैशाभोवती पिंगा घालतो, हे कलियुगाचा प्रभाव. दारिद्र्यामध्ये सुद्धा मनाचा समतोल राहिला पाहिजे आणि संपन्नतेतही समतोल राहिला पाहिजे. मी मागे सांगितलं आता, आपल्यापैकी जे होते त्यांच्याकरता नाही, जे नव्हते त्यांच्याकरता सांगतो. एक गृहस्थ लेख लिहितात, खूप लेख लिहितात. तर गुरुवर्य महाराज म्हणतात, खूप लिहिलं म्हणजे बरोबर लिहिलं असं नसतं. तर त्यांनी दादांच्या विषयी निंदा करणारा लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये उद्धरण म्हणून, प्रमाण म्हणून ब्रह्मलीन जोग महाराजांची काही वाक्य लिहिली आणि पुढे त्यांनी स्वतःच्या डोक्याने असं लिहिलं की हा वेदांताचा विचार जो आहे, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, हे माणसाला पंगू बनवतात असं लिहिलं. तर त्याला तीर्थस्वरूप मालकांनी उत्तर लिहून प्रकाशित करायला लावलं त्या वर्तमानपत्राला. तर त्यांनी ते काही पूर्ण छापलं नाही, त्यातला एक परिच्छेद छापला आपला छोटा, बाकी काही छापलं नाही. तर त्यात ब्रह्मलीन जोग महाराजांचा वेदांत विचार नावाचा एक ग्रंथ आहे छोटा. त्याच्या प्रस्तावनेत हे वाक्य तुम्ही वाचा, तुम्हाला सापडेल. ते वाक्य असं आहे की वेदांताचा विचार मनुष्याला पंगू बनवतो, ही समजूत चुकीची आहे. तर वेदांताचा विचार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा समतोल ढळू न देण्याचं काम करतो, असं त्यांचं वाक्य आहे. म्हणजे संपन्नता असो, विपन्नता असो, मनाचा समतोल राहणं. मी तुम्हाला परवाच सांगितलं, परिस्थिती अशी निर्माण होते की तिथे गेल्यानंतर आपण का इथे आलो असा इतका पश्चाताप होतो. म्हणजे एवढा प्रवास करून जायचं तिथे गेल्यावर सगळ्या त्या कावळ्यांमध्ये जायचं. एकदा काय झालं, एक छोटी गोष्ट सांगतो. एका माणसाची म्हैस हरवली, म्हैस, आणि त्यांनी पोलीस केस केली की माझी म्हैस हरवली. मग ते शोध घेतला. मध्ये एका मंत्र्याची म्हैस हरवली होती बिहारमध्ये. तो सगळं पोलीस खातं शोधत होतं म्हैस. इथं माणसं हरवली तर शोधत. तर त्यांनी पोलीस केस केली, म्हणले शोध कुठे आहे. मग त्यांनी सांगितलं या माणसाकडं माझी म्हैस आहे. मग ते खटला गेला कोर्टात, न्यायालयात. तर गेल्यावर त्या वकिलांनी काय विचारलं, सगळ्या म्हशी काळ्या आहेत, सगळ्या म्हशी दिसायला सारख्या आहेत, ही म्हैस तुझीच कशावरून, तू कशी ओळखतोस. तर तो म्हणला इथे जेवढे वकील आहेत सगळे काळ्या कोटातच आहेत, पण माझा वकील मी बरोबर ओळखला का नाही. तशीच म्हैस ओळखली. तर एवढं जायचं तिथे गेल्यानंतर ते क्रमांकाची वाट बघत असं तिथे टीव्ही लावलीत बाहेर, प्रत्येक कोर्टाच्या बाहेर, आणि त्याच्यावरती कुठली केस कुठं चालली ते येतात. मग ते वाट बघत बसायचं आपलं, त्याच्याकडे निर्विकार चेहऱ्याने बघत वाट बघत बसायचं, कधी येतोय. मग येतो नंबर, म्हणजे आला तर नशीब आपलं. मग आला की तो असा गठ्ठा असतो एवढा त्या केसचा, तो खाली बसलेला जो माणूस असतो तो उचलून त्याच्या समोर ठेवतो. मग तो असं बघतो, हां काय 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 असं बरोबर ओळखतो. मग एखाद्याचा वकीलच आजारी असतो, एखादं कागदपत्रच नसतं. वकील एवढे हुशार की तारीख पुढची कशी घ्यायची याची फार अक्कल त्यांना. मग तो काहीतरी निमित्त काढतो आणि पुढची तारीख घेतो. तो काय करतो, तो जो गठ्ठा असतो ना तो असा फेकून देतो, असा लांब फेकतो, मग तो पुढची तारीख. मग तिकडचा माणूस येतो, उचलून ठेवून देतो. काही नाही, आपण जेवढ्या निर्विकार चेहऱ्याने आलो तेवढ्याच निर्विकार चेहऱ्याने परत जायचं. मग याच्यामध्ये मनाचा समतोल कसा राहील, राहत नाही. तो राहण्यासाठी फक्त तत्वविचार, संत वाङ्मय, आपल्या परंपरेने आपल्याला जे दिलं. एकदा काय झालं, एक मुलगा श्रवण केलेला तो काही घर सोडून गेला कुठंतरी. तर गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, त्यांनी जर तत्वज्ञान श्रवण केलेलं असेल आणि तत्वज्ञान श्रवणामधलं एक जरी वाक्य त्याला आठवलं तर तो चुकीचं वागणार नाही. एक वाक्य. म्हणून तत्वज्ञानाच्या श्रवणामधलं कोणतंही एक वाक्य जर आपल्या स्मरणात सतत राहील तर आपण चुकीच्या मार्गाला जाऊच शकत नाही.
आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचा समतोल ढळू शकत नाही. मग ब्रह्म सत्य आहे हे वाक्य डोक्यात राहिलं तरीही, जगत मिथ्या आहे हे वाक्य डोक्यात राहिलं तरीही, जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे हे वाक्य डोक्यात राहिलं तरीही, कोणतंही एक वाक्य तुमच्या स्मरणामध्ये जर सतत राहील. दुर्दैव असं आहे की परमार्थावर प्रपंचाचे संस्कार असल्यामुळे मग कीर्तन करताना सुद्धा पैशाचा विचार सुटत नाही डोक्यातला. म्हणून त्या तत्वज्ञानाच्या चिंतनामधलं दुर्दैवानी एकही वाक्य स्मरणात राहत नाही. मी तुम्हाला झोपेतून उठवल्या उठवल्या जर विचारलं बिंब प्रतिबिंबवाद काय आहे, किती लोक सांगू शकतील? आभासवाद काय आहे, अवच्छेदवाद काय आहे, अजातवाद काय आहे, किती लोक सांगू शकतील? असं झोपलाय गाढ झोपेत आणि एकदम हलवून उठवला. मग मी एक प्रश्न विचारायचा म्हणून विचारतो, आणि दुसरा असा विचारा की झोपेतून असा हलवून हलवून उठवायचं आणि त्याच्याकडून तुझं येणं किती आहे रे असं विचारा. तर येणं किती आहे याचं बिनचूक उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे यापेक्षा की बिंब प्रतिबिंबवाद काय आहे. म्हणजे जास्त चिंतन प्रपंचाचं आहे. जरी कानावर शब्द पडत असले तरी ते आत गेले पाहिजेत ना. ते मूर्तिकार होता एक, त्यांनी 3 मूर्ती आणल्या. तर एका मूर्तीच्या ह्या कानात दोरा घातला की इकडून बाहेर, एका मूर्तीच्या कानात दोरा घातला की तोंडातून बाहेर, आणि एका मूर्तीच्या कानात घातला की पोटात. तर त्या प्रधानाला विचारलं तिने की यातली चांगली मूर्ती कोणती? तो म्हणलं जिच्या कानातून पोटात गेलं ती. कारण कितीतरी लोक तत्वज्ञानाचं श्रवण ह्या कानाने करतात, ह्या कानाने सोडून देतात. दुसरा प्रकार माझ्यासारखा कानाने ऐकतात, तोंडाने बोलतात, आत काहीच नाही आहे. आणि तिसरा प्रकार इकडून गेलेलं इकडेही जात नाही, इकडेही जात नाही, ते आत्मसात होतं. ते तत्वज्ञान आत्मसात झालं पाहिजे. त्या तत्वज्ञानाचं चिंतन मनन निदिध्यासन झालं पाहिजे. मग मी ब्रह्म आहे ठीक आहे, पण मी ब्रह्म कसा? माझ्या आणि ईश्वराच्या स्वरूपामधला भेद हा उपाधिकृत असून उपाधिरहित कूटस्थानी ब्रह्मचैतन्य एक कसं, याचं चिंतन. मी परवा सांगितलं, आश्रमामध्ये जी विद्यार्थ्यांची पहिली पिढी होती, पहिली बॅच होती, तेव्हाची आश्रमातली परिस्थिती अशी होती की रात्री 2 वाजता समजा एखाद्या विद्यार्थ्याला शंका आली. आत्ता गुरुवर्य महाराज जिथे बसतात तिथे आतल्या खोलीमध्ये खिडकीजवळ गुरुवर्य महाराज झोपायचे. तर ते विद्यार्थी रात्री 2 वाजता 2:30 वाजता येऊन ती खिडकी वाजवायचे जोरात. मग महाराज उठायचे, काय झालं बाळा? काही नाही, शंका आली. रात्री 2 वाजता. आणि तेव्हा पाठ सुरू व्हायचा लगेच. आणि तो पाठ कुठपर्यंत चालायचा? शंका निरसन होईपर्यंत. रात्री 2 वाजता जरी शंका आली तरी निवारण झालीच पाहिजे. मग असा परमार्थ जर केला तर काही फल आहे त्याचं. आपण परमार्थ करतो म्हणजे 7 वाजता जर कीर्तन सुरू झालं तर 9ला नाही संपलं तर लोक उठून जातात. असा परमार्थ काय कामाचा? म्हणजे 7 ते 9 वेळ असेल तर 7 ते 9 मध्ये झालंच पाहिजे, हे बरोबरच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण 2-5 मिनिटं इकडं तिकडं झालं तरी लोकांना ते सहन होत नाही, अशी परिस्थिती आहे. मग अशा लोकांकडून त्याचं काही तत्वचिंतन होईल. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बरं, म्हणजे माझी भगवंताकडे जी प्रार्थना आहे ती सांगतो तुम्हाला. बाकी तुम्ही आयुष्यभर काय होईल न होईल, कसं होईल, काय होईल माहीत नाही, पण मरताना जो शेवटचा क्षण असेल त्या क्षणात तत्वचिंतन असलं पाहिजे डोक्यात. त्या क्षणी मी ब्रह्म आहे असा भाव असला पाहिजे. तो जर असेल ना तर तुम्हाला मृत्यूचं भय बाळगायचं कारण नाही. शेवटच्या क्षणात. म्हणून गुरुवर्य महाराज प्रत्येक कीर्तनामध्ये, जवळजवळ प्रत्येक कीर्तनात त्यांचं वाक्य आहे की मरण्यापूर्वी एक क्षण असा आला पाहिजे की त्या क्षणी मी ब्रह्म आहे असा निश्चय पाहिजे, मी देहाहून भिन्न आहे असा निश्चय पाहिजे. तर त्याचा मृत्यू सुलभ आहे, सुकर आहे. आणि गंमत सांगतो, या निश्चयाला प्राप्त होऊन मग भजन केलं पाहिजे. तो खरा भक्त आहे. इथं साधे, मी आत्ता कालच सांगितलं मध्ये कीर्तनात, गार पाण्याने मनुष्य जर आंघोळ करत असेल तर त्याचाही त्याला अभिमान होतो. तो 100 लोकांना मी गार पाण्याशिवाय आंघोळ करत नाही. मग तुम्ही कधी कुठला कुत्रा पाहिलाय का गरम पाण्याने आंघोळ करताना?
गाढव पाहिले का? सगळेच प्राणी थंड पाण्यानेच स्नान करतात. मग त्याचाही जर आपल्याला अभिमान होतो, किंवा मी चहा पित नाही, चांगली गोष्ट आहे ना. मी चहा पित नाही याचा अभिमान कसला आलाय? चहा एक पदार्थ आहे जो मी घेत नाही, संपलं. एवढं साधं आहे ते. मग इतक्या लहान सहान गोष्टींचा अभिमान धारण करणारा मी देह नाही कधी म्हणावा? देह माझा नाही कसं म्हणावा? तुम्ही हे सप्ताह, वारी या सगळ्या गोष्टीमध्ये नियोजनात तुम्ही सहभागी आहात सगळीकडे नियोजनात. तर नियोजनामध्ये जे सहभागी लोक आहेत त्यांना विचारा कधी सगळ्यात जास्त लोकांचं लक्ष कशाकडे? विचारा. आज जेवणात तिखट जास्त झालं, आज मीठ कमी झालं, अरे होऊ दे एखाद्या वेळी. हा नेहमी होऊ नये, ठीक आहे, एखाद्या वेळी झालं चालून जातं. आज तिखट जास्त झालं. आपण आलो कशाला? तुमचं लक्ष कुठे आहे? लोक नमस्कार करतात. झाली वेळ संपली आपली. 1-2 मिनिटात गोष्ट सांगतो आणि थांबतो. तर नमस्कारामध्ये दंडवत असा एक नमस्कार आहे. तर तो शब्दच दंडवत. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. काठी सोडल्यावर जशी पडते तसं पूर्ण लीन होणं याचं नाव दंडवत. आता लोक जेव्हा नमस्कार करतात, साष्टांग नमस्कार किंवा दंडवत, तेव्हा तुम्ही बघा ते जोर मारल्यासारखा नमस्कार करतात. आणि उठल्यावर पहिलं काम काय करतात? कपडे झटकतात. करू नको नमस्कार. देवानी बळजबरी केली का की तू माझ्या समोर पाया पडलंच पाहिजे? नाही, ती तुमची गरज आहे. मग तुमची गरज आहे तर तुमचा त्याच्यात प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुमचं लक्ष कपडे तर मळत नाहीत ना, डाग तर पडत नाही ना. आता आम्ही वारी बरोबर तुम्ही जा, माऊली बरोबर जा, किंवा आमच्याबरोबर या नेवाशावरून का आम्ही रिंगण झालं की पावलं खेळतो. पावलं खेळताना कधी जमिनीवर बसतो, कधी झोपतो. मग खाली माती असते, कधी चिखल असतो. असला तर असला. जर तुम्हाला चिखलाची भीती वाटते, कपडे मळू नयेत वाटतं, तर जाऊ नका ना. पण जायचं तर देहभान विवर्जित झालं. शरणागती पूर्ण पाहिजे. हातचं राखून शरणागती काही कामाची नाही. ते लोक काय म्हणतात, आमचं सगळं घ्या पण एवढं सोडून बाकीचं घ्या. ते चालत नाही. परमार्थात चालत नाही. प्रपंचात हेच चालतं आणि हे केलंच पाहिजे. प्रपंचामध्ये एखादी गोष्ट देताना कोणाला काय द्यावं हे बघूनच दिलं पाहिजे. पण जेव्हा शरणागती हा प्रकार आहे, तेव्हा शरणागती म्हणजे हातचं न राखता. तुम्हाला गुरूंकडून हातचं न राखता जर ज्ञान पाहिजे असेल तर गुरुंना देताना सुद्धा हातचं न राखता दिलं पाहिजे. तुम्ही सर्वस्व अर्पण केलं तर गुरूंचं सर्वस्व तुमच्यात अभिव्यक्त होईल. तुम्ही हातचं राखून दिलं तरी त्यांनी कितीही दिलं तरी तुमच्या ठिकाणी ते अभिव्यक्त होणार नाही. या गवळणीची जी अवस्था आहे ती फार पुढची आहे. म्हणजे दिल्ली बहुत दूर आहे. अजून आळंदीच्या बाहेर पडायचं आपण. दिल्ली फार लांबची गोष्ट आहे. म्हणून देहभाव विवर्जित अवस्थेमध्ये अद्वैताला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा असं आहे, हेतू पुरस्सर भजनात प्रवृत्ती होणं हा विषय वेगळा आहे. पण कुठलाही हेतू नसताना स्वाभाविकतेने त्या त्या इंद्रियांच्या द्वारा भगवंताची भक्ती होणं हे विरळ आहे, दुर्मिळ आहे. चोखा महाराजांच्या अस्थी कशा आणल्या माहिती आहे का तुम्हाला? कानाला लावून आणल्या. ती अस्थी कानाजवळ धरली की त्यातून आवाज यायचा भगवंताच्या नामाचा. अस्थीमधून, आपल्या वाणीतून येईना. जिवंत असताना अस्थीतून कधी यायचा? म्हणून ही गवळण फार पुढची आहे. तिची अवस्था अशी आहे की हे मेघ आलेत, हे सगळं बरोबर आहे, हे सगळं अनुकूल अवस्था आहे सगळी. पण हे सगळं अनुकूल असलं तरी ज्याच्यामुळे अनुकूल आहे तो नाही ना. म्हणून हा घनु वाजे गुण गुणा, वारा वाहे ऋण झुणा, हे सगळं खरं आहे. पण भवतारकू हा कान्हा वेगी भेटावा. बाकी विषय उद्या.
पाहे पा ध्वजेचे चिरगूट पाहे पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे रावो चालवी आपुल्या पाडे राहो चालवे आपुल्या पाडे राहो चालवी आपुल्या पाडे बाप रखुमा देवी वरदा बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित पुंडलीक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरी हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.